विधान भवनाचं पावित्र्य राखलं पाहिजे. उपमुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेच्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया. काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. विधानसभेच्या सभागृहाच्या परिसरात आजपर्यंत अशी घटना घडली नव्हती. हे सार्वभौम सभागृह आहे आणि याचं पावित्र्य राखलं पाहिजे अशी मोठी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. राज्य विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि याच अधिवेशनात काल विधान भवनाच्या परिसरात शरद पवारांचे नेते जितेंद्र आव्हाडांचे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा विधिमंडळात बघायला मिळाला. यावेळेस दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी तुंबळ हाणामारी देखील केली. त्यामुळे एकच गदारोळ उडाला आणि या घटनेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हटलं आहे की झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि सभागृह अध्यक्षांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे. ही घटना अक्षम्य आहे. विधान भवनाच्या परिसरात आपण सर्वसामान्य जनतेला न्याय देतो, कायदे बनवतो आणि यामुळे या पवित्र वास्तूचं पावित्र्य देखील तसंच राखलं गेलं पाहिजे. म्हणून कडक कारवाई व्हावी अशी सगळ्यांची भावना असल्याचं देखील यावेळेस बोलताना शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आज झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अतिशय दुर्दैवी आहे आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रिमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती. हे सार्वभौम सभागृह आहे, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलंय, अध्यक्ष महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेला आहे आणि नक्की यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची सगळ्यांची भावना आहे. कारण शेवटी विधान भवन हा परिसर जो आहे इथं कायदे आपण करतो, त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या विधान भवनातून विधिमंडळातून होतं आणि म्हणून हे पवित्र वास्तू आहे आणि म्हणून याचं पावित्र्य राखण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी माझी विनंती आहे या विधिमंडळ सभागृह असेल, भवना हा परिसर असेल, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखावं आणि या झालेल्या घटनेबाबत अध्यक्ष महोदय कडक कारवाई करतील. मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतले, सरकारने गांभीर्याने घेतले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.